शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। आज नवरात्रीतली पहिली माळ म्हणजेच देवी शैलपुत्रीची आराधना करण्याचा दिवस। नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची उपासना केली जाते। माता शैलपुत्री ही देवी सतीचा पुनर्जन्म मानली जाते। देवी शैलपुत्रीच्या जन्माची एक गोष्ट प्रसिद्ध आहे, ती म्हणजे अशी की एके दिवशी राजा दक्ष यांनी एका यज्ञकुंडाचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी सर्व देवतांना आमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र यावेळी शिव यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं। तरी देखील यज्ञकुंडासाठी दक्ष यांच्या निवासस्थानी देवी सती पोहोचल्या। त्यावेळी राजा दक्ष यांनी भगवान शंकरांचा अपमान केला, जो देवी सतीला सहन झाला नाही आणि हा देह राजा दक्षचा आहे असं म्हणत त्यांनी त्या अग्निकुंडात उडी घेतली। या घटनेनंतर भगवान शंकर अनेक वर्ष घोर तपस्येत मग्न झाले। त्यानंतर देवी सती यांनी हिमालयाच्या पोटी जन्म घेतला आणि त्यामुळेच त्यांना शैलपुत्री हे नाव पडलं। शैलपुत्री देवीची आराधना केल्यानंतर आध्यात्मिक स्थिरता प्राप्त होते असं मानलं जातं आणि यामुळेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची उपासना केली जाते। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। यासोबतच आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच आम्हाला Instagram आणि Facebook वर देखील नक्की फॉलो करा।